यवतमाळच्या पुसद येथे आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचा पाया अधिक भक्कम भरून विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावेत असे त्यांनी म्हटले। पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राज्यातील 10 प्रगतशील शेतकरी आणि एका संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी राहुल नार्वेकर यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा असे आवाहन केलेत। माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे। बांधवांनो, येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना माहीत आहे, बदलत्या आर्थिक परिस्थिती आहे, जग आता हे एआय कडे वळत आहे। आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समधनं अनेक क्षेत्रामध्ये काम करणं सोपं केलेलं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा आपण निश्चितपणे येणाऱ्या काळात इतर गोष्टी, सेवा असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल, ह्याचा खर्च कमी करणार आहोत आणि प्रोडक्टिव्हिटी ही येणाऱ्या काळात वाढणार आहे। आणि त्याच सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा करून शेती क्षेत्रातही आपण कसं ह्याला इन्कॉर्पोरेट करू शकतो आणि कसं काय येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांना मदत कशी करू शकतो यावरही लक्ष देणं आवश्यक आहे। आणि मला खात्री आहे की आपले कृषी विद्यापीठ जेवढे आहेत राज्यांमध्ये, त्या ठिकाणी पण या संदर्भात काम चालू असेल। येणाऱ्या काळात या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांना पण होईल याची मला खात्री आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सक्षम करण्याचा संदेश या पुरस्कार सोहळ्यातून देण्यात आलाय। प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान आणि एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार यामुळे कृषी क्षेत्राच्या नव्या वाटचालीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे।